नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 295 घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती घरे विक्री करण्यासाठीच्या सोडतीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती आणि सर्वात पहिल्यांदा 4 मे पासून या लॉटरीमध्ये घर निवडण्यासाठी सुरुवात होणार होती. यानंतर यासाठी मुदतवाढ देण्यात आली आणि शेवटच्या क्षणी म्हाडाकडून काही तांत्रिक अडचणीमुळे ही सोडत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे. या लॉटरीला आणखी किती वेळा मुदतवाढ मिळणार आणि नक्की तांत्रिक बिघाड काय आहे, नेमक्या काय अडचणी येत आहेत आणि आता जे काही नवीन मुदतवाढ दिलेली आहे त्यावेळेससुद्धा घरांच्या निवडण्यासाठीची संधी मिळणार का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. त्याबद्दलचं सविस्तर उत्तर आपण आता थोडक्यात जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 295 घरांसाठी जी प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य घरांसाठीच्या सोडतीची विक्रीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली. अर्जदार हे खुश असतानाच या लॉटरीमध्ये घर निवडण्यासाठी 4 तारखेची वाट पाहिल्यानंतर अर्जदारांना काही तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला आणि या लॉटरीला मुदतवाढ देण्यात आली. गेल्या काही दिवसापासून म्हाडाच्या मंडळांकडून ज्या लॉटरी काढल्या जातात त्या लॉटरीला तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि या तांत्रिक अडचणीचा सामना करत असताना जे अर्जदार आहेत त्या अर्जदारांना प्रचंड मनस्ताप आणि त्यांचं आर्थिक नुकसानसुद्धा होत आहे. तसेच या सर्व तांत्रिक अडचणीमुळे या सोडती या वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत, पण यावरती काही ठोस उपाययोजना म्हाडाकडून करण्यात आलेली नाही आहे. आता आपण म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्या लॉटरीमध्ये घर निवडण्यासाठी 13 मे हा दिनांक दिलेला असताना यामध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे ही सोडत किंवा या सोडतीमध्ये घर निवडण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. आपण हे नेमकं वृत्त काय आहे हे सविस्तरपणे पाहून घेऊया. म्हाडा पुणे प्रथम प्राधान्य घर विक्री पुन्हा लांबणीवर. तांत्रिक बिघाडामुळे आत्ता 28 मे पासून मिळणार घर. दिनांक 13 मे 2026 रोजी 11:30 वाजता सुरू होणारी ही प्रक्रिया संगणकीय प्रणालीतील त्रुटीमुळे अवघ्या 15 मिनिटात स्थगिती करण्यात आली. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या अखत्यारीत विविध वसाहतीतील 295 सदनिकांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार 4 मे पासून ऑनलाईन पद्धतीने घर विक्रीस सुरुवात करण्यात येणार होती. मात्र घर विक्री सुरू होण्यास काही तास शिल्लक असतानाच मंडळाने तांत्रिक अडचणीचे कारण देत घर विक्री पुढे ढकलली. घर विक्रीला 13 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार बुधवारी सकाळी 11:30 वाजता घर विक्रीस सुरुवात होणार होती. मोठ्या संख्येने इच्छुक अर्ज करण्याच्या तयारीत होते. मात्र 11:15 होऊन गेले तरी घर विक्री सुरूच झाली नाही. तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. अखेर अवघ्या 15 मिनिटातच पुणे मंडळावर या घर विक्रीस 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावली. तेव्हा आता प्रथम प्राधान्य अंतर्गत 28 मे पासून घर विक्री सुरू होणार आहे. अनेकदा सोडत काढून ही घरे रिक्त राहत होती. चिखली, तातवडे, वाकड, लोहगाव, मुंढवा, येवलेवाडी, वाघोली, किवळे, फुरसुंगी, डुडुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर, पुनावळे आदी परिसरातील 295 घरे पुणे मंडळाला 20% आणि 15% योजनेअंतर्गत उपलब्ध झाली होती. या घरासाठी मंडळाने 2 वा त्यापेक्षा अधिक सोडती काढल्या. मात्र या सोडतीत काही कारणांनी ही घरे विकली गेली नाहीत. या रिक्त घरांची विक्री आता प्रथम मिळणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरती करण्याचा निर्णय पुणे मंडळाने घेतला. प्रथम प्राधान्य अंतर्गत उपलब्ध झालेली ही घरे 1, 2 आणि 3 BHKची आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार अर्जदारांना उपलब्ध घरामधून तात्काळ निवड करण्याची सुविधा उपलब्ध असेल. घरांची निश्चिती केल्यानंतर 48 तासाच्या आत अर्जदारांनी घराच्या किमतीच्या 10% रकमेचा भरणा करणे आवश्यक आहे. ही मंडळ
ही रक्कम म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री झाल्यानंतरच अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने सदनिकेची रक्कम भरून घेण्यासाठी तात्पुरते देकारपत्र देण्यात येईल. निर्धारित कालावधीत भरणा न केल्यास संबंधित सदनिकेवरील हक्क आपोआप रद्द होऊन ती पुढील अर्जदारासाठी उपलब्ध होईल. अनामत रकमेचा परतावा केवळ नियमानुसार करण्यात येईल आणि त्यावर कोणतेही व्याज देता येणार नाही. प्रथम प्राधान्यासाठी पुणे मंडळाने अल्प उत्पन्न गट तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी 20,000 रुपये अशी अनामत रक्कम निश्चित केली आहे. तर 600 रुपये शुल्क त्यावर 108 रुपये इतका GST आकारण्यात येणार आहे. म्हाडाच्या संगणकीय प्रणालीवर प्रश्नचिन्ह अशा प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 295 घरांच्या विक्रीला 4 मे रोजी सकाळी 11:30 वाजता सुरुवात होणार होती. या घर विक्रीस सुरुवात होण्याच्या काही तास आधीच मंडळाने वृत्तपत्रात एक जाहिरात देत घर विक्री पुढे ढकलली. आपल्या सरकारच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी असल्याने इच्छुकांना वास्तव्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला वेळेत उपलब्ध होत नसल्याचे म्हणत मंडळाने घर विक्रीस 13 मेपर्यंत मुदतवाढ दिली. हे जरी कारण दिलेलं असलं म्हाडाकडून, तरी या व्यतिरिक्त सुद्धा आणखी दुसरं एक कारण होतं आणि याबद्दल नेमकी कारणं काय आहेत आणि यावरती काय करता येईल याबद्दलचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण या अगोदर चॅनलवरती बनवलेला आहे, तो एकदा तुम्ही पाहून घ्या. त्यानुसार बुधवारी सकाळी 11:30ला घर विक्री सुरुवात होणार होती. मात्र 15 मिनिटांनंतरही घर विक्री सुरू झाली नाही. इच्छुकांच्या मोठ्या संख्येने तक्रारी येऊ लागल्या. तांत्रिक अडचण निर्माण झाली. अवघ्या 15 मिनिटात घर विक्री रद्द करून त्यास दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली. आता या घर विक्रीस 28 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तेव्हा 28 मेपासूनच तरी विक्री सुरू होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र ऐनवेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने म्हाडाच्या संगणकीय प्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उत्पन्न झाले आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.